आज हिंदू नववर्ष राज्यभरात गुढीपाडव्याचा प्रचंड उत्साह आहे। गुढीपाडव्यानिमित्त राज्यभरात शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय। हिंदू नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे। एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर डिप्लोमसीनी प्रश्न सोडवला जावा आणि जे नुकसान होत आहे ते थांबवू देत, एवढीच प्रार्थना आहे। सिनेसृष्टीवरही काही प्रतिबंध म्हणजे सिनेसृष्टीपेक्षा माणुसकीवर अख्ख्या परिणाम होतोय मला असं वाटतंय आणि ते जास्त घातक आहे। आणि मला असं वाटतं की समंजस्याने शांततेने प्रश्न जर सोडवता येऊ शकले तर खूप आनंद होईल। धन्यवाद। चला, कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। अभिनेत्री सई ताम्हणकर बोलत होती। सध्या नागपुरात ती शोभायात्रेत सहभागी झाली आहे। मोठ्या संख्येनं सकाळपासूनच ढोल ताशांच्या गजरात ही सगळी मंडळी हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यासाठी तरुणाई देखील रस्त्यावर उतरली आहे। आज आखाती देशात युद्ध सुरू आहे, पण आपला भारत खंबीर आहे आणि त्याचंच आपण नववर्षाच्या निमित्तानं हे सगळे युद्ध थांबू दे अशी आशाही करतोय। तशीच आशा अभिनेत्री सई ताम्हणकर हिने व्यक्त केली। वेशभूषा करत अनेक संस्था आज हिंदू नववर्षाच्या जल्लोषात शोभायात्रेत स्वागत करतायत। राम, लक्ष्मण, सीता आणि हनुमानाची वेशभूषा केलेले हे सगळे मंडळी नागपुरातल्या रस्त्यांवर आपण पाहतोय। मुंबईसह राज्यभरात आज शोभायात्रा निघते, नववर्षाचं स्वागत केलं जात आहे। ही दृश्य आपण पाहतोय डोंबिवलीची। पालखी नेली जाते, शोभायात्रेमध्ये सहभागी होतील थोड्याच वेळात सगळी मंडळी छान तयार होऊन पारंपरिक वेशभूषेत सकाळ सकाळी लवकर उठून, ज्यांनी ढोल ताशांचे गेले अनेक महिने प्रॅक्टिस केली आहे, सराव केला आहे, आज त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस, कारण आजचा दिवस साजरा करण्यासाठी ही मंडळी अनेक दिवसांपासून वेळ देत आहेत। आजचा आपला हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, नवचैतन्याचा दिवस आणि त्यामुळे अर्थातच सगळ्यांचे चेहरे खुललेले आहेत। सकाळपासूनच सगळी मंडळी आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं शोभायात्रेत सहभागी होत आहेत, आपल्या नववर्षाचं स्वागत करत आहेत। आज मुंबईसह राज्यभरात गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा निघतीये। आपण ही दृश्य पाहतोय। शिवगर्जना हे ढोल पथक आपलं ढोल वादन साजरं करते। ढोल ताशा पथक तिथं पोहोचलेलं आहे। नागपुरातले हे दृश्य ठिकठिकाणी भगवे झेंडे, भगव्या पताका लावल्या गेलेल्या आहेत। आज नवचैतन्याची गुढी आपण उभारतोय, नववर्षाला सुरुवात करतोय आणि त्याचंच हे स्वागत मोठ्या थाटामाटात सगळीचकडून केलं जात आहे। थेट पुण्यात जाऊयात। आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। ते थेट दगडूशेठ मंदिराच्या बाहेरून आपल्याला तिथल्या परिस्थितीचा आढावा देतील। बालाजी, आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, अर्थात आपण नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात ही देवदर्शनानं करतो। मंदिर परिसरातली काय परिस्थिती आणि पुण्यात आज काय वातावरण आहे? प्रसन्न वातावरण आहे। प्रत्येक पुणेकर जो आहे तो कुठलाही सण असो, हा खरं 3.5 दिवसापैकी एक गुढीपाडवा आहे। आज आपण जर बघितलं तर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये जे आहे मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळते आणि श्री गणेशाचे जे आकर्षक रूप आहे ते प्रत्येकाच्या डोळ्यात सामावणारं आहे, प्रत्येकाला प्रसन्न करणारं आहे आणि या प्रसन्न रूपाचे दर्शन घेऊन जे आहे ते प्रत्येकजण गुढीपाडव्याची सुरुवात करतोय। पुण्यात सुद्धा आज 8 नंतर शोभायात्रा सुरू होतात। त्या अगोदर अनेक पुणेकर जे आहेत ते श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन या सगळ्या शोभायात्रामध्ये सहभागी होतात। आपण जर पाहत असलो तर मोठी गर्दी जी आहे ती सगळी मंदिरामध्ये पाहायला मिळते। त्याचबरोबर बाहेर सुद्धा ढोल ताशा वादन असेल, सनई वादन असेल, मंदिरामध्ये मंत्रोच्चार चालू आहे आणि
मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये गुढीपाडव्याचा जो उत्साह आहे तो उत्साह पाहायला मिळतोय आणि या उत्साहाची सुरुवात जी आहे ती श्रीमंत दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुणेकर करतायत. पुणेकरांना सकाळपासूनच खरं तर 6 वाजल्यापासून जे आहे त्याचे दर्शन उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि या दर्शनासाठी मोठी गर्दी सुद्धा पुणेकरांनी मंदिराबाहेर आतमध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर गणपतीची जी सजावट आहे जी फुलाची आरास आहे ती मात्र आकर्षक आणि एकदम मनाला भावणारी आहे. त्याचबरोबर मंदिराला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फुलाची सजावट करण्यात आलेली आहे आणि प्रत्येकजण आपल्या या नववर्षाची सुरुवात जी आहे ती श्री गणेशाचं दर्शन घेऊन प्रसन्नमुद्रेने करण्यासाठी गणेशाच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे आणि रांगेमध्ये जे आहे ते आता दर्शन सुद्धा सुरू आहे. त्यामुळे प्रसन्न वातावरणात नवीन वर्षाची मराठी वर्षाची सुरुवात पुणेकर गणेशाचं दर्शन घेऊन करताना आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच बालाजी, अतिशय प्रसन्न असं वातावरण आहे. मंत्रोच्चार मागे सुरू आहेत. देवदर्शनानं पुणेकर आपल्या नववर्षाची सुरुवात करतायत. पुण्यातून आपण थेट मुंबईत येऊया, थेट गिरगावात जाऊया. मुंबईतला गिरगाव म्हटलं, गुढीपाडवा म्हटलं की गिरगाव आणि ठाणे डोंबिवलीच्या या 2 शोभायात्रा आपल्या डोळ्यासमोर येतात. त्यामुळे गिरगावकरांची आजची सुरुवात कशी झाली आहे हे आपण पाहूया श्रेयस यांच्याकडून. श्रेयस, खरं तर सुरुवातच भारी झाली आपण बघू शकतो, कारण इकडे आता भव्य रांगोळी जी आहे ते गिरगावकरांनी इकडे काढलेली आहे. दरवर्षीप्रमाणे ही भव्य रांगोळी सगळ्यांचं लक्ष वेधून राहते. या वर्षीचं वर्ष जे आहे ते 24वं वर्ष आहे आणि या 24व्या वर्षी आता मोठी रांगोळी ही काढण्यात आली. त्यासोबत आपण बघू शकतो तर रांगोळी हा प्रकार आहे. गिरगाव हे खऱ्या अर्थानं तुला माहितीये की मोठं बोलवाग आहे, जिकडे गुढीपाडवा हा मोठ्या प्रमाणात साजरा होतो. जेवढं साजरा तो डोंबिवली ठाण्याला होतो तेवढाच तो उत्साहाने साजरा गिरगावला होतो. त्यामुळे गिरगावचा जो मेन नाका आहे तिथे आपण आलो आहोत आणि त्या नाक्यावर जर बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणात गिरगावची जी सगळी मंडळी आहे ती सगळी इथं आता एकत्र येताना दिसत आहे, एकत्र गोळा होताना दिसत आहेत. आपण बघू शकतो रथ जे आहे 25 रथ यावेळी या सगळ्या गिरगावच्या शोभायात्रेत सामील होताना दिसतात आणि हे चित्र आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं येणारी सगळीच लोक जी आहेत ती ही रथ पाहण्यासाठी रथावर, प्रत्येक रथावर एक वेगळी संकल्पना इथे मांडण्यात आली आणि ते चित्र आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतंय. एकंदर पाहायला गेलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आज आपण इथं आलो आहोत आणि इथं येत असताना सगळी लोक इकडे येताना आज आनंद या गोष्टीचा आहे की आपण आपली जी परंपरा आहे, जी संस्कृती आहे ती जपून ठेवताना दिसतोय आणि ती जपून ठेवत असताना ही सगळी मंडळी जी आहेत जपून ठेवत असताना ह्या सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत. आज तुमची ही रांगोळी तुम्ही काढली आहे आणि ही रांगोळीमध्ये काय संकल्पना होती? दरवर्षीप्रमाणे ती भव्य दिसून येते. यावर्षी आपण 3D रांगोळीमधनं गिरगावात उतरलो आहोत. गिरगाव कला म्हणजे दरवर्षी एक वेगळी थीम घेतो आणि त्या थीमला आधारित एक रांगोळी काढतो. यावर्षी आपली स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानची जी यात्रा आहे ती वंदे मातरम या थीमवरती आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच थीमवरती आपण एक वेगवेगळे चित्ररथ तुम्हाला इथे बघायला भेटतील. त्याशिवाय दिल्लीला जो 26 जानेवारीला जो चित्ररथ पहिल्या नंबरवरती आलेला आहे तो चित्ररथ सुद्धा आपल्याला याच यात्रेमध्ये बघायला भेटेल. बघू शकता एकंदर महत्वाची गोष्ट हीच आहे की ह्या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तरी आपण बघू शकतो गिरगाव हे खऱ्या अर्थानं महत्वाचं परिसर मानलं जातं आणि तेच आपल्याला इकडे दिसून येतं. आपण बघू शकतो स्वामी समर्थांचं हे रथ आहे ज्याच्यावर स्वामी समर्थ आहेत आणि त्या कारणाने कुठे ना कुठे रथाची पण जादू जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचणार आहे. ही सगळी रथ आता लाईनीत लागलेले आहेत. 8 वर्षा दरम्यान ह्याच्या सगळ्या रथयात्राला सुरुवात होईल. ही रथयात्रा जी आहे ती गिरगावच्या या नाक्यावरून ते थेट चिरा बाजार पण जाणार आहे. आपण बघू शकतो इकडे आता छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा रथ आहे आणि जो रथ दिल्लीमध्ये खऱ्या अर्थानं दिल्लीमध्ये समावेश करण्यात आलेला, जो रथाला खऱ्या अर्थानं जो बहुमान मिळालेला त्या रथाची पण समावेश इकडे करण्यात आलाय. त्यामुळे मोठे कलाकार सुद्धा इकडे आले आहेत. गिरगावमध्ये मोठा उत्साह 8 ते आपल्याला 11, 11:30 मध्ये कसरी पाहायला मिळणार आहे. हो नक्कीच श्रेयस, हा आढावा आम्ही तुमच्याकडून घेतच राहणार आहोत. गिरगाव नंतर आता आपण नागपुरात जाऊया, कारण नागपुरात देखील आपले प्रतिनिधी जी शोभायात्रा निघतीये त्याचा आढावा घेत आहेत. जितेंद्र, काय वातावरण आहे नागपुरात? नागपुरात तुमच्या मागे आपण पाहतोय ढोल ताशा पथकं येत आहेत, रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या गेलेल्या आहेत. नक्कीच, कारण
किमान आज गुढीपाडव्याचा उत्साह जो आहे तो नागपुरातही दिसून येऊन राहिलेला आहे. सध्या मी आहो नागपुरातील काट्याटोपे नगर ते लक्ष्मीनगर या चौकाच्या रस्त्यावर आणि इथे जी आहे ती शोभायात्रा निघालेली आहे. दरवर्षी या शोभायात्रेचं आयोजन करण्यात येतं. हिंदू नववर्ष स्वागत समारोह समिती त्याचबरोबर सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या वतीने जे आमदार संदीप देशपांडे यांचा आहे त्यांच्या वतीने या शोभायात्रेचं आयोजन करण्यात येतं. आणि आपण पाहू शकतो की गुढीपाडव्याच्या शोभायात्रेचा उत्साह आपल्याला दिसून येऊन राहिला आहे. अगदी लहान मुलांपासून इथे या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत आणि वेगवेगळी जी पथकं आहेत ज्यामध्ये ढोल ताशा पथकं असेल किंवा शिवकालीन ज्या कवायती होत्या त्यांचं जे असेल ते आपल्याला दिसून येऊन राहिलेलं आहे. आणि सध्या आपल्याला दिसत आहे की बघा हे छोट्या छोट्या मुली ज्या आहेत त्या या ढोल ताशा पथकामध्ये सहभागी झालेल्या आहेत. वेगवेगळे पथकं असतील, कीर्तन पथकं असतील किंवा वेगवेगळे जे पथकं आहेत ते या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत. आणि नागपूरच्या तात्या टोपे नगर येथील गणेश मंदिरापासून ही शोभायात्रा सुरू झालेली आहे. 8 रस्ता चौक ते लक्ष्मीनगर चौक इथपर्यंत ही शोभायात्रा सुरू राहणार आहे. त्या शोभायात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे आज प्रसिद्ध सिने अभिनेत्री सई ताम्हणकर या शोभायात्रेत सहभागी झालेले आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या थोड्याच वेळात या शोभायात्रेत सहभागी होतील आणि या रामरक्षा पठणाच्या सामूहिक पठणाने या शोभायात्रेचा समारोप होणार आहे. आपल्यासोबत काही ढोल ताशा पथक वादक युवती देखील आहेत. काय सांगाल, आज गुढीपाडव्याचा उत्साह आहे, कसा साजरा करताय तुम्ही? गुढीपाडव्याचा उत्साह कसा साजरा करताय? जल्लोष मध्ये. काय सांगाल? हॅपी गुढीपाडवा. काही तरुणी देखील आहेत. किती उत्साह आहे आज गुढीपाडव्याचा? उत्साही आहो. मस्त. गुढीपाडव्याचा उत्साह जो आहे तो साजरा करतायत. इथे शालेय विद्यार्थी देखील आलेले आहेत आणि या शालेय विद्यार्थ्यांचा जे पथक आहे ते देखील इथे आहे. त्याचबरोबर इथे आपण पाहू शकतो रंगीबेरंगी आणि पारंपरिक वेशभूषेत हे लेझिम पथक आहे. हे लेझिम पथक जे आहे ते शालेय विद्यार्थ्यांचं आहे. पारंपरिक हा आपला महाराष्ट्राची प्रथा आहे. पारंपरिक खेळ आहे आणि लेझिम पथक जे आहे ते इथे आपलं सादरीकरण देऊन राहिलेलं आहे. शालेय विद्यार्थ्यांचं हे लेझिम पथक आहे. त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे जे आहे ते शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत किंवा वेगवेगळ्या जे पारंपरिक आपले खेळ असतील, परंपरा असतील, संस्कृती असतील त्यांचं दर्शन जे आहे हे या माध्यमातून सादरीकरण करण्यात येत आहे. मागे आपण पाहू शकतो की कीर्तन आणि भजनाचं जे आहे ती पथक आहे. मागे कीर्तनाचं हे पथक असून इथे कीर्तन या माध्यमातून सादरीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर मागे जे घोडे आहेत त्याच्यावर प्रभू श्री रामचंद्राच्या वेशभूषेत आपण पाहू शकतो लहान नागरिक असल्याचं आपल्याला दिसून राहिलेलं आहे. पांडुरंग आणि विठ्ठलाच्या मूर्ती घेऊन इथे या लहान मुलं जे आहेत ते इथे आपल्याला सादरीकरण करत असल्याचं दिसून राहिलेलं आहे. अशा वेगवेगळ्या आणि रंगबेरंगी महाराष्ट्राची संस्कृती असेल, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसा असेल, महाराष्ट्राच्या पारंपर्य जे असतील ते या शोभायात्रेच्या माध्यमातून आज सादर करण्यात येत आहे. आजपासून चैत्र नवरात्रीला देखील सुरुवात होते आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते आपल्याला इथे प्रभू श्री रामचंद्राची जे लहान वेशभूषा घातलेला एक छोटा बाळ आपल्याला दिसून येऊन राहिलेला आहे. शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतील एक सादरीकरण इथे करण्यात येऊन राहिलेलं. त्याचबरोबर दाक्षिणात्य जो एक वाजंत्रीचा प्रकार आहे तो देखील इथे या माध्यमातून साजरा करण्यात येऊन राहिलेला आहे. इथे काही महिला देखील आहेत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घ्या. ताई, काय सांगाल, कसा उत्साह आहे आजचा आणि कसा साजरा करताय गुढीपाडवा? आजचा नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. इथे सर्व ठिकाणी आज गुढी उभारलेली दिसते. नवीन वर्षाचं जोरदार आम्ही स्वागत करतो आहे आणि नागपूर शहरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचं उत्साहात स्वागत होत आहे. आणि ही रॅली तुम्ही बघताय गुढीपाडव्याची किती जोरदार सुरू आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रातली सगळ्यात टॉप मोस्ट रॅली
केली असेल. काय सांगाल, आज गुढीपाडव्याचा उत्साह आहे, तुम्ही कसा साजरा करताय? इथे आलेले आहात, कसं वाटतंय? आज इथे खूप सुंदर वातावरण झालेलं आहे. आपण बघतोय की पूर्ण परिसर जो आहे भगवा झालेला आहे, जे एक हिंदुत्वाचं प्रतीक आहे. हिंदू नववर्ष आपण आज सुरू करतो आहे, त्याचं प्रतीक म्हणून एवढे सगळे लोक उत्साहात इथे एकत्र झाले. सोबतच आमचा विषय हा आहे की आमचं असं आहे की गुढी जी आहे ती प्रत्येक घरातच नव्हे तर प्रत्येक मनात उभारली गेली पाहिजे, तेव्हाच आपण हा जो हिंदुत्वाचा परचम आहे तो उंच लहरावू शकू. काय सांगाल, कसा उत्साह आहे, कसा साजरा करताय? खूप आनंदाची गोष्ट आहे आणि हे नवीन वर्षाचं आहे आणि सुख शांती समृद्धीचे आहे. तरी कसा कुटुंबासोबत कसा साजरा करताय? सकाळी तुम्ही इथे आलेले आहात, शोभायात्रा कशी वाटते? तुम्ही आनंद सकाळी उठून हे शोभायात्रा बघितली तर इतके आनंदाचं वाटत आहे की सकाळी सकाळी उठून एकदम एकदम नॅचरल वाटत आहे सगळं. एक तर नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. विक्रत संवत 2084 आणि आज गुढीपाडव्याच्यासाठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज सगळ्या गोष्टींचा सुरुवात करायला चांगला दिवस आहे आणि सगळ्यांना असं आहे की आरोग्य चांगलं राहो सगळ्यांचं आणि सुख समृद्धी सगळ्यांच्या घरात नांदो, हीच माझ्याकडनं शुभेच्छा. पारंपरिक वेशभूषेत सगळे आलेले आहेत, कशी वाटते शोभायात्रा आणि गुढीपाडव्याचा उत्सव? अतिशय उत्तम वाटते आहे आणि ही पारंपरिक वेशभूषा आपण महाराष्ट्रीयन असल्यामुळे आपण ती पाळायलाच पाहिजे. आणि आज आपला चैत्र शुद्ध प्रतिपदेशा पहिला दिवस, गुढीपाडवा पहिला दिवस आहे आणि तो दिवस आपण 31 म्हणू, पण त्या दिवशी या दिवसाचं महत्त्व आपण दिवसेंदिवस वाढवलं पाहिजे. आणि पारंपरिक वेशभूषा नागपुरात अनेकांच्या मनात ही सगळी मंडळी जी शोभायात्रेत सहभागी झालेली आहे त्यांच्या मनात आनंद संचारलाय, उत्साह संचारलाय. तुमच्याकडे आम्ही पुन्हा येऊच, पण आपण सध्या ठाण्यात जातोय कारण तिथे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपिनेश्वर मंदिरातल्या पालखीला खांदा देत आहेत. ते शोभायात्रेत सहभागी देखील होतील. आज हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आणि त्याच निमित्तानं मोठा उत्साह प्रत्येकाच्या मनात संचारलेला आहे. नववर्ष, नवा हर्ष, नवी सकाळ आणि नवी उमेद घेऊन आज प्रत्येक नागरिक ठिकठिकाणी गुढीपाडव्याचा उत्साह साजरा करण्यासाठी, नव्या वर्षाचा पहिला दिवस मार्गी लावण्यासाठी आणि पुढचं वर्षभर आमचं कसं छान जाईल यासाठी प्रार्थना करण्यासाठी रस्त्यावर उतरलाय. शोभायात्रा काढली जाते, पालखी देखील या शोभायात्रेत सहभागी होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपिनेश्वर मंदिरात होते. ठाण्यातली ही दृश्य आणि त्यांनी या पालखीला खांदा दिलाय. पालखी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांकडून या ठिकाणी नेताना आपल्याला पाहायला मिळते. आता ठाण्यातील या शोभायात्रेला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्या शोभायात्रेमध्ये आपण पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, आमदार संजय. ठाण्यातली ही दृश्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्री कोपिनेश्वर मंदिरात पोहोचले. सकाळी सकाळी त्यांनी दर्शन घेतलं आणि सध्या पालखी खांद्यावर घेऊन ते शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी रवाना होत आहेत. त्यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाचे इतर कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, त्याचबरोबर हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यासाठी जमलेली सगळीच मंडळी आज ठाण्यातल्या रस्त्यांवर उतरली आहेत. शोभायात्रा काढली जाते, अगदी पारंपरिक वेशभूषा करत आपली संस्कृती सगळे जपतायत.